चला आता आपण जाऊया एका अशा ठिकाणी तिथे जायला तुम्हाला नक्की आवडेल. आता आपण श्री देवी हिरण्यकेशी मंदिर. आंबोली धबधब्यापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. बाहेरचं वातावरण थंड होतं म्हणून मी त्या मक्यावाल्याच्या इथे जाऊन जरा हाताला शेक दिला. कार पार्किंग केल्यानंतर एका पुलावरनं चालत आपण त्या मंदिरापर्यंत पोहोचतो. मंदिरात प्रवेश करण्याआधी मंदिराच्या प्रवेशद्वारावर नियम व अटी लावल्यात ते नीट वाचा. मंदिराच्या समोर पाण्याने भरलेलं हे एक कुंड आहे. या कुंडामधून आपण मंदिरात प्रवेश घेऊ शकतो. ही ध्यान करण्यासाठी उत्तम जागा आहे. पावसात तुम्ही इथे नक्की या. या मंदिरात येऊन तुमचं मन प्रसन्न होईल. हिरण्यकेशी देवीमुळे इथे नदीचा उगम झाला आहे असं इथल्या लोकांकडून समजलं. 7 गुहांमधून ही नदी पृथ्वीवर येते. हे मंदिर गुहेत आहे. या मंदिरात हिरण्यकेशी देवीची मूर्ती, महादेवाची पिंडी, गणेश मूर्ती आणि महालक्ष्मी आहे. हिरण्यकेशी ही देवी पार्वतीचीही रूप आहे. या मंदिरात महाशिवरात्री दिवशी मोठा उत्सव होतो. या कुंडात मला पोहायला मजा आली. पावसाळ्यात या ठिकाणी नक्की भेट द्या. कोकणातल्या अजून जागा बघायची असतील तर माझे ब्लॉग बघत राहा आणि आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा. आता अजून एका ठिकाणी जाऊया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.